Hello, dear students. This is Professor Chavan Chakradhar. I welcome all of you in my YouTube channel Let's Learn English. Dear students, today we are going to learn a poem by Emily Dickinson. That is, There is Another Sky. The title of the poem is There is Another Sky. Let's see what's described in this poem. Actually, this poem is addressed to Emily's brother. विद्यार्थी मित्रांनो, ही पोएम जी आहे ती एमिलीने तिच्या भावाला उद्देशून लिहिलेली आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्या जीवनामध्ये अनेकदा चढ उतार येतात. अनेकदा आपल्या जीवनामध्ये कधी सुख असतं, कधी दुःख असतं, कधी आपल्या जीवनामध्ये आशा असते तर कधी आपल्या जीवनामध्ये निराशा असते. आणि मग अशा प्रसंगी आपल्याला कोणीतरी पॉझिटिव्ह थॉट देणं आवश्यक असतं. अशा प्रसंगी कोणीतरी आपल्याला सकारात्मक विचार देणं आवश्यक असतं आणि या सकारात्मक विचारामधून आपण उभारी घेत असतो, नव्यानं कामाला लागत असतो. मग अशा नैराश्याच्या प्रसंगी आपले शिक्षक, आपले पालक, आपले मित्र, आपले भावंड, आपली बहीण, आपला भाऊ हे कधीतरी आपल्याला अशा नैराश्यामधून बाहेर काढत असतात. तर या प्रसंगीसुद्धा ऑस्टिन नावाचा जो एमिलीचा भाऊ आहे तो नैराश्यामध्ये आहे आणि त्याला ती पत्र लिहून नैराश्यामधून बाहेर काढण्यासाठी त्याला काही पॉझिटिव्ह थॉट्स सांगत आहे. तर काय थॉट्स सांगितले आहेत ते आपण या कवितेमध्ये बघणार आहोत. बघा, देअर इज अनदर स्काय एव्हर सिरीन अँड फेअर अँड देअर इज अनदर सनशाईन दो इट बी डार्कनेस देअर. म्हणजे भावाला ती म्हणते की तू सध्या ज्या ठिकाणी राहत आहेस त्या ठिकाणी जरी आता डार्कनेस असेल, त्या ठिकाणी जरी अंधकार पसरलेला असेल तर नक्कीच मी जिथे राहते तिथे मात्र उजेड आहे. म्हणजे याच्यातून कवयित्रीला काय सांगायचे की जीवनामध्ये आपण एखाद्या गोष्टीच्या मागे जेव्हा लागत असतो तेव्हा त्या गोष्टीमध्ये आपल्याला अपयश येऊ शकतं. त्या ठिकाणी आपल्याला यश कदाचित मिळणार नाही, पण आपण आणखी दुसऱ्या ठिकाणी कुठंतरी प्रयत्न करायला पाहिजे, तिथं नक्कीच आपल्याला यश मिळू शकतं. म्हणजे एकदा अपयश आलं म्हणजे खचून जाऊ नये. एखादी अपॉर्च्युनिटी, एखादी संधी आपल्या हातामधील गेली म्हणून खचून जाऊ नये, तर दुसऱ्या संधीचा सुद्धा आपण काय केला पाहिजे, शोध घेतला पाहिजे, असं कवयित्रीला सांगायचं आहे. अँड देअर इज अनदर सनशाईन दो इट बी डार्कनेस देअर. तुझ्याकडे अंधकार आहे, तुझ्याकडे डार्कनेस आहे, पण हे विसरू नको की तू जर शोध घेतला तर तुला नक्कीच छानपैकी सूर्यप्रकाश, छान सनशाईन, छान असं सिरीन आणि फेअर, काम, सिरीन म्हणजे काम, शांत सौम्य असं वातावरण तुला नक्कीच बघायला मिळेल. जिथं की शांतता आहे, जिथं की प्रसन्नता आहे, जिथं की मन तुझं प्रसन्न होईल असं वातावरण नक्कीच आहे. पण त्याचा आपल्याला काय करावं लागेल, शोध घ्यावा लागेल. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट्स ऑस्टिन, नेव्हर माइंड सायलेंट फील्ड्स. माझ्या भावा हरकत नाही, तू बाहेर ठिकाणी राहत आहेस, बाहेर गावी राहत आहेस, त्या ठिकाणी तुला काय होऊ शकतं, एखाद्या वेळेस नैराश्य येऊ शकतं, तर काही हरकत नाही. ही गोष्ट फारशी मनाला लावून घेऊ नको. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट्स म्हणजे तिथली जी फॉरेस्ट आहेत, या ठिकाणी जी काही इमेज वापरलेली आहे फॉरेस्ट, म्हणजे एखाद्या वेळेस आपण बघतो की पानगळ झाल्यानंतर जंगलं जशी शांत होतात त्या पद्धतीची शांत असं जंगल, फेडेड, सगळी पानगळ झालेली आहे, जंगल जणू काही नष्ट झालं आहे, असं वातावरण तुझ्याकडे आहे, मान्य आहे. पण काही हरकत नाही ऑस्टिन की तुझ्याकडे सगळ्या काही फील्ड्स, सगळी जंगली सगळी शेतं ही कशी आहेत, सायलेंट आहेत, उदास आहेत, खिन्न आहेत. आणि मग तरीहीसुद्धा तू काही हरकत नाही, नेव्हर माइंड, तू हे काही मनाला लावून घेऊ नकोस. कारण की पुढे जाऊन कवयित्री काय म्हणते बघा, हिअर इज अ लिटल फॉरेस्ट हुज लीफ इज एव्हरग्रीन. म्हणजे देअर आणि हिअर या दोन ठिकाणची परिस्थिती तिनं सांगितलेली आहे. आपल्या जीवनामध्ये आपण बघतो की कुठंतरी एखादी वाईट परिस्थिती आपल्याला सामोरं जावं लागतं आणि कुठेतरी दुसरीकडे आपल्याला एखादा चांगल्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. चांगला म्हणजे काही क्षण आपल्याला हे आनंदाचे अनुभवायला मिळतात
तर काही ठिकाणी आपल्याला दुःख भोगावं लागतं. त्याच पद्धतीनं ठीक आहे, मान्य आहे, तुला तिथं त्रास होत असेल, तुला तिथं खिन्न दुःखी वाटत असेल, नैराश्य येत असेल, काही हरकत नाही. पण नक्कीच कितीही अंधकार आपल्या जीवनामध्ये आला तरी तिथं आशेचा किरण हा नक्कीच असतो. हिअर इज अ लिटल फॉरेस्ट, पण एक छोटंसं काय होईना आशा मला आहे. तू निराश होऊ नको, मला अजूनही आशा आहे तुझ्याविषयी, अजूनही तुझं चांगलं होऊ शकतं, अजूनही तुझ्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडायच्या आहेत. आणि म्हणून या छोट्याशा फॉरेस्टमध्ये हुज लीफ इज एव्हरग्रीन, हे जे काही फॉरेस्टचं लीफ आहे, फॉरेस्टमध्ये असणाऱ्या झाडाचं जे काही लीफ आहे, पान आहे, ते मात्र नेहमीच हिरवं ग्रीन असणार आहे. म्हणजे हिरवं म्हणजे आशादायक. त्याच्यामधून हिरवा रंग काय दाखवतो? आशा दाखवतो, होप्स दाखवतो, जीवनात काहीतरी चांगलं घडू शकतं हे हिरव्या रंगामधून दिसतं. भरभराट, प्रॉस्परिटी ह्या गोष्टी हिरव्या रंगामधून दिसतात. आणि त्याच पद्धतीचं जीवन तुला माझ्याकडे बघायला मिळेल. सध्या ज्या परिसरामध्ये तुझं वास्तव्य आहे, असू दे तिथं नैराश्य, काही हरकत नाही, पण नक्कीच तू बदल म्हणून माझ्याकडे ये, माझ्याकडे काही दिवस राहा, आणि मग तुला कळेल की जीवन कसं आनंदी आहे. आपण म्हणतो ना की जीवन वाईट नसतं, पण माणसाच्या जीवनामध्ये आलेली वेळ वाईट असते. आणि त्याच पद्धतीनं ऑस्टिनच्या जीवनामध्ये जी काही वेळ सध्या आलेली आहे ती वाईट आहे. आणि म्हणून या वाईट प्रसंगी त्याची बहीण इमिली त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. इमिली सांगत आहे की तू निराश होऊ नको, नक्कीच तू प्रयत्न कर, नक्कीच दुसऱ्या क्षेत्रामध्ये तू चांगलं कार्य करू शकशील. एका ठिकाणी तुला अपयश आलं, काही हरकत नाही, नक्कीच दुसऱ्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या ठिकाणी तुला यश येईल, मला विश्वास आहे. Here is a brighter garden where not a frost has been. In its unfading flowers, I hear the bright bee hum. Prithee, my brother, into my garden come. आता माझं जे गार्डन आहे, या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती मात्र ब्रायटर आहे. ती खूप प्रसन्न असं वातावरण आहे मी जिथे राहते तिथे. गार्डन म्हणजे खरोखरचं गार्डन नव्हे, तर तिथं असणारी जी परिस्थिती आहे, त्याच्या बहिणीला येणारे जे अनुभव आहेत ते खूप ब्रायटर आहेत. आणि म्हणून या ठिकाणी तिथं जसं फ्रॉस्ट आहे, तिथं जसा हिमवर्षावा आहे, तिथं जसा बर्फ पडत आहे आणि सगळी झाडे बर्फाने आच्छादून गेलेली आहेत, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, तसं इथं नाही आहे. इथं मात्र फ्रॉस्ट नाही आहे. आणि इथं काय आहे? इन इट्स अनफेडिंग फ्लावर्स, इथं फ्लावर्स आहेत, चांगली टवटवीत फुलणारी फ्लावर्स आहेत. आणि या फुलांमध्ये मला काय ऐकायला मिळतं? तर मला आय हिअर द ब्राईट बी हम. बी मधमाशी या फुलांमध्ये गुणगुण करत असताना मला ऐकायला मिळते. आनंदाने ती गुणगुणत आहे, आनंदाने मध गोळा करत आहे, ती आपला हॅपीनेस सेलिब्रेट करत आहे. म्हणजे प्रत्येक, जसं म्हणतो आपण म्हणतो की एव्हरी कॉईन हॅज टू साइड्स. कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतात. आपल्या जीवनामध्येही जसं दुःख असतं तसं सुखही असतं. आणि म्हणून आपण वेट केलं पाहिजे, आपण पेशन्स ठेवले पाहिजे, आपण वाट पाहिली पाहिजे की आज जरी माझ्या जीवनामध्ये दुःख आहे तरी नक्कीच काही दिवसांनी माझं आयुष्य बदलू शकतं, माझं आयुष्य सुखी होऊ शकतं. आज दुःखी आहे म्हणून आपण खचून जायला नको. नक्कीच भविष्यात आपल्या आयुष्यामध्ये आनंद येणार आहे, सुख येणार आहे, ही आशा आपल्या मनामध्ये असली पाहिजे. हा पॉझिटिव्ह थॉट, हे ऑप्टिमिस्टिक थॉट्स आपल्या मनामध्ये असले पाहिजे. म्हणून ती भावाला टोपण नावानं म्हणते, प्रीती माय ब्रदर. त्याचं टोपण नाव आहे प्रीती माय ब्रदर. प्रीती माझ्या भावा, आता एक कर की तू काय कर, इन टू माय गार्डन कम. तू माझ्याकडे, माझ्यासोबत काही दिवस राहा, म्हणजे मग तुझ्या जीवनामध्ये नक्कीच आशा निर्माण होईल, तुझ्या जीवनातील निराशा निघून जाईल. तर अशा पद्धतीनं ही अतिशय ऑप्टिमिस्टिक आपल्या भावाला प्रेरणा देणारी, त्याला प्रेरित करणारी अशी कविता, त्याला नैराश्यामधून बाहेर काढणारी कविता एमिली डिकिन्सन यांनी लिहिलेली आहे. ही सॉनेट आहे. या सॉनेट कवितेमध्ये 2 या ठिकाणी स्टांजा आपल्याला बघायला मिळतात. बघा,
पहिला स्टांजा आहे त्याच्यामध्ये 6 लाईन्स आपल्याला बघायला मिळतात आणि सेकंड स्टांजा 1 2 3 4 5 6 7 8 आणि सेकंड स्टांजामध्ये 8 6 + 8 14 लाईन्स आर देअरफॉर दिस इज अ सॉनेट. तर अपेक्षा करतो की आपल्याला एमिली डिकिन्सन यांची देअर इज अनदर स्काय ही पोएम समजली असेल. पोएम जर आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.